नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बघा, आज आपण बनवतोय आपल्या सगळ्यांचे असे आवडीचे मोमोज मी बनवायला लागले। बघा, मी जे माझ्याकडं अवेलेबल होतं फ्रीजमध्ये ते मी एक काकडी, चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, त्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये मला मीठ टाकून घेणार आहे मी, शिमला मिर्च, आलं आणि लसूण, तुमच्याकडे गाजर असेल गाजर टाका, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही खिसून टाकलं तरी छान होतं। हे असं मिश्रण मी घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी कॉर्न्स उकडायला ठेवले, ते कॉर्न्स उकडल्यानंतर मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तर तुम्ही मेयोनीजही टाकू शकता, मी मेयोनीज टाकणार नाही आहे। असंही आपलं मोमोजचं मिश्रण मी तयार करून घेतले आणि मैदा घेतलेला आहे मी थोडासा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कच्चं तेल टाकून मळून घेतलेलं मी, असं चपातीच्या कणकेचा जसा गोळा होतो आपला तेवढ्या कन्सिस्टन्स। बघू शकता मस्त असे कॉर्न्स आपले शिजलेले आहेत। हळद आणि मीठ टाकून मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या। आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ, अगदी ओबडधोबड अशी पेस्ट करून घेऊया। बघा, शिजवलेले कॉर्न्स आणि एक मिरची मी मिक्सरला ओबडधोबड फिरवून घेऊन ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते। चला बघूया। बघा, हे मिक्सरला ग्राइंड केलेलं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मी हे कॉर्न्स शिजवताना मी मीठ आणि हळद घातली होती, त्यामुळे नंतर वरून मी घालणार नाही आहे। हे मिश्रण आपण छान, तुमच्याकडे जर मेयोनीज असेल तर तुम्ही मेयोनीज मिक्स करून घ्या। हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि जसं आपण मोदक वगैरे उकड काढतो तसं आपण हे पाणी उकळायला ठेवूया आणि मोठ्या मोठ्या चपातीची कणिक मळतो तशा पात्या करून छोटे छोटे गोळे करून आपण हे सारण त्याच्यामध्ये भरून मोमोज तयार करून शिजायला ठेवू। बघा, चपाती जशी आपण लाटतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ छोटा गोळा घेतला आहे मी, पातळ मोठ्या आकाराची अशी पाती लाटून घ्यायची आणि वाटीने तुमच्याकडे ज्या शेपच्या आकारात तुम्हाला हे करायचं आहे त्यांनी तुम्ही ह्याचे असे गोल शेपमध्ये हे पाडून घ्या आणि आपण हे भरून घेऊ। बघा, मी ह्या गोल आकारामध्ये असे हे काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण केलेलं जे सारण आहे ते बरोबर 1 चमचा असं सारण घालून घेऊ आणि तुम्हाला ज्या आकाराचे मोमोज बनवायचे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। बघा, असे एक एक मोमोज तुम्ही करून घ्या। असे वेगवेगळ्या आकाराचे आपण मोमोज करून घेऊ आणि उकडायला एक ठेवून घेऊ। बघू शकता मस्त असे मोमोज तयार होतील आपले। त्यातल्या छान वाफ काढून घेऊया 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण। बघू शकता मस्त असे मोमोज आपले तयार आहेत। खूप पटकन होतात, इन्स्टंट बनतात। नक्की ट्राय करा, अतिशय टेस्टी लागतात। मुलांना खायला व्हेजिटेबल्स सगळे पोटात जातात त्यांच्या ऑटोमॅटिक आणि आवडीने खातात मुलं। शेजवान चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता, मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेलं आहे। नक्की ट्राय करा आणि पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरताय तर प्लीज विसरू नका, नक्की करा। थँक्यू।